सो नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचं आहे पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी काय असते बघा. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट त्याची काय करते, त्याच्या पोझिशनमध्ये जी एनर्जी असते त्या एनर्जीला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की समजा फॉर एक्झाम्पल ही आपली सरफेस आहे आणि याच्यानंतर काय, या सरफेसवरती हा एक ऑब्जेक्ट आहे, हा आपला पिंटो आहे. मग याची पोटेन्शियल एनर्जी किती, एका जागेवरती येतो, रेस्ट पोझिशनवरती. मग त्यालाच काय म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जी. किती असते पोटेन्शियल एनर्जी, आपण लिहितो आपण mgh. एम म्हणजे काय, हा जो ऑब्जेक्ट आहे याचा मास किती आहे, स्मॉल एम इज अ मास ऑफ ऑब्जेक्ट. जी म्हणजे ही आपली अर्थ आहे, तर अर्थची एक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी. एच म्हणजे हा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेस पासून किती हाईट वरती, एच म्हणजे काय, त्याची हाईट. तर त्याला काय म्हणतो, एखादा ऑब्जेक्ट काय करतो, जी एनर्जी स्टोअर करून ठेवतो त्यालाच काय म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जी. बघा दिलेले आहे एनर्जी काय होते, स्टोअर इन ऑब्जेक्ट. कोण एनर्जी स्टोअर करतो, ऑब्जेक्ट. कशासाठी करतो, बिकॉज इट्स पोझिशन, त्याच्या पोझिशनसाठी जी एनर्जी काय करतो, जो स्टोअर करतो त्यालाच काय म्हणतो आपण, पोटेन्शियल एनर्जी. पोझिशनला दुसरा शब्द आहे स्टेट, तो कुठे आहे हे सांगण्यासाठी जी एनर्जी असते त्याला पोटेन्शियल एनर्जी. समजलं. सो पोटेन्शियल एनर्जीला आपण म्हणू शकतो पीई म्हणजे काय म्हणू शकतो आपण, पोटेन्शियल एनर्जी. पी फॉर पोटेन्शियल, ई म्हणजे एनर्जी. सो बघा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, मी मगाशी सांगितलं पीई म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, mgh. एम म्हणजे काय, मास ऑफ ऑब्जेक्ट. इथे लिहू शकतो एम म्हणजे काय, मास ऑफ कोणाचा, ऑब्जेक्टचा मास. जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि याच्यानंतर काय, एच म्हणजे काय, सो एच म्हणजे हाईट. ओके, कुठून मोजतो, हाईट फ्रॉम द सरफेस पासून. ओके शोलो. आता बघा तिसरा पॉईंट काय दिलेला आहे की समजा आपण असं कन्सिडर करा की वेन ऑब्जेक्ट इज ॲट द हाईट एच. एखादा ऑब्जेक्ट कुठे आहे, हाईट एच वरती. समजा टू बी कन्सिडर करा की एखादा ऑब्जेक्ट आहे, ही आपली अर्थ आहे आणि खूप उंच आहे, खूप हाईट वरती येतो, या हाईट वरती आहे, एच इज अ हाईट. ठीक आहे, खूप जास्त हाईट वरती ऑब्जेक्ट आहे. मग काय ओके, कुठे नाही हाईट वरती, फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. ही काय झाली तुमची सरफेस ना, आणि ही काय झाली आपली अर्थ. अर्थच्या सरफेस पासून एच एवढा हाईट पर्यंत आहे. इट्स पोटेन्शियल एनर्जी किती असेल, मग बघा ग्रॅव्हिटेशन मध्ये जी पोटेन्शियल एनर्जी असते ती किती असते, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू किती असेल, -gm अपॉन r प्लस एच. जी म्हणजे काय, जी म्हणजे काय असणार आहे, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एम म्हणजे काय, कॅपिटल एम इज अ मास ऑफ अर्थ. अर्थचं मास कॅपिटल एम आहे बघा, मोठा आहे ना, कॅपिटल एम मोठे म्हणजे अर्थ मोठे, की ऑब्जेक्ट मोठा आहे तर अर्थ मोठे, म्हणून त्याचा कॅपिटल एम यूज केलेला. ऑब्जेक्ट आहे ना, हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टचं मास किती असणार आहे, स्मॉल आहे. अर्थचं मास कॅपिटल एम, ऑब्जेक्टचं मास स्मॉल आहे. आर म्हणजे काय, समजा हे जे अर्थ आहे, अर्थ काहीतरी सेंटर असेल, सेंटर पासून काय असणार त्याची रेडियस ना, डिस्टन्स सरफेस पासून. सो आर इज अ काय म्हणणार आपण, रेडियस. सो आर इज अ रेडियस ऑफ अर्थ. त्याच्यानंतर एच म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे, एच म्हणजे काय असणार आहे, हाईट. त्याची हाईट आहे. बघा एवढाच टॉपिक आहे पोटेन्शियल एनर्जीमध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवायची की जसं तुम्ही खालून वर जाणार तशी पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होणार. सो तुम्ही जेवढ्या हाईट वरती जाणार तशी तशी पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय होताना दिसेल, तुम्हाला डिक्रीज होताना तुम्हाला दिसेल. का बरं डिक्रीज होताना दिसेल, पोटेन्शियल एनर्जी व्हॅल्यू का डिक्रीज होताना दिसेल, कारण का काय होईल की इथे बघा आर प्लस एच हाईट इन्क्रीज झाली, डिनॉमिनेटर काय झाला, मोठा झाला. डिनॉमिनेटर मोठा झाला तर न्यूमिनेटरची व्हॅल्यू छोटी होईल. पण काय इथे मायनस आहे ना, म्हणजे मायनसची व्हॅल्यू काय होईल, छोटी होताना दिसेल. मायनसची व्हॅल्यू छोटी झाली म्हणजे काय होईल, ती व्हॅल्यू तुम्हाला काय दिसेल, पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होताना दिसेल. नंबर लाईन तुम्हाला माहित असेल ना, तर नंबर लाईन मध्ये काय -1 -2 -3 +1 +2 +3 हे प्लस नंबर आहे आणि हा 0 आहे. तर बघा मायनस मधून व्हॅल्यू कमी होते म्हणजे काय, व्हॅल्यू इन्क्रीज होते. तुम्हाला समज. सो नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे इस्केप व्हेलॉसिटी. आता इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी आणि स्पीड एकच होतो. इस्केप म्हणजे काय, इस्केप म्हणजे काय, पळून जाणं ना, म्हणजे बाहेर पडणं. आता कशापासून बाहेर पडायचं आहे, की समजा अर्थ आहे, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल की समजा हा जो मार्कर आहे याला मला ग्रॅव्हिटीच्या बाहेर टाकायचा आहे, म्हणजे हा मार्कर मी फेकल्यानंतर तो रिटर्न नाही आला पाहिजे. समजा तुम्हाला काय म्हणते, ह्या ग्रॅव्हिटीपासून बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटीपासून बाहेर जाण्यासाठी जी व्हेलॉसिटीची गरज लागते त्याला काय म्हणतो आपण, इस्केप व्हेलॉसिटी. मग आता ग्रॅव्हिटीपासून बाहेर कोण जातं, तर सॅटेलाइट्स पाठवले जातात बघा, त्यासाठी रॉकेट्स यूज करतात. मग ह्याच्यामध्ये खूप जास्त स्पीड असतो त्यांचा. एका हाय स्पीडने ते रॉकेट्स काय केले जातात, त्या पृथ्वीच्या बाहेर काय केले जातात, पाठवले जातात. मग त्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते, खूप जास्त स्पीडची गरज असते. मग त्यालाच काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो इस्केप व्हेलॉसिटी. इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, द मिनिमम व्हेलॉसिटी टू रिक्वायर्ड ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टला मिनिमम व्हेलॉसिटी पाहिजे कशासाठी, टू इस्केप द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. म्हणजे कशापासून इस्केप करायचे, ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्सपासून इस्केप करायचे. त्यालाच काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण इस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे मी मला एक्सप्लेन करतो बघा. समजा ही आपली अर्थ आहे, टू बी कन्सिडर करा की अर्थ आहे, हा आपल्याकडे ऑब्जेक्ट, आणि ह्या ऑब्जेक्टला कुठे जायचंय, ग्रॅव्हिटीपासून लांब जायचंय. ग्रॅव्हिटीपासून लांब जायचंय, मग त्याच्या बाहेर जाण्यासाठी ह्या ग्रॅव्हिटीची एवढी रेंज आहे ना,
ग्रॅव्हिटीची एवढी रेंज आहे, ह्या रेंजपासून त्याला बाहेर जायचं आहे. मग त्यासाठी लागणारा जो काय त्याचा स्पीड आहे, स्पीडला दुसरं नाव काय, वेलोसिटी. मग त्याला लागणारा स्पीड समजलं, त्याला किती मिनिमम स्पीड लागेल, कशासाठी मिनिमम एवढा तर पाहिजेच ना. मिनिमम वेलोसिटी कोणासाठी, द मिनिमम काय शकतो आपण, मिनिमम वेलोसिटी रिक्वायर्ड कोणाला रिक्वायर्ड आहे, तर ह्या ऑब्जेक्टला रिक्वायर्ड आहे. मिनिमम वेलोसिटी टू रिक्वायर्ड द ऑब्जेक्ट. काय करायचं त्याला इस्केप करायचं. कशापासून इस्केप करायचे, फ्रॉम द काय बघायचं आपल्याला, इस्केप करायचे. कशापासून इस्केप करायचे, फ्रॉम द ग्रॅव्हिटीपासून इम्प्रेस करायचं. ग्रॅव्हिटीपासून त्याला काय करायचं, इस्केप करायचं. मग त्यालाच काय बोलतो आपण, इस्केप वेलोसिटी. सो इस्केप वेलोसिटी तुम्हाला कळालं असेल काय, द मिनिमम वेलोसिटी काढू शकतो आपण. द मिनिमम वेलोसिटी कशासाठी लागणार आहे, द मिनिमम वेलोसिटी टू रिक्वायर्ड कोणाला लागणार आहे, द मिनिमम वेलोसिटी रिक्वायर्ड. द मिनिमम वेलोसिटी रिक्वायर्ड कोणाला, ऑब्जेक्टला. कशासाठी, टू काढू शकतो आपण, टू इस्केप कशापासून, फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स, फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. सो ग्रॅव्हिटेशनपासून बाहेर पडण्यासाठी जी वेलोसिटी लागते त्यालाच काय म्हणतो आपण, इस्केप वेलोसिटी. समजा ही आपण अर्थ घेतली, आपल्या अर्थची रेडियस किती आहे, कॅपिटल आर आहे. ठीक आहे. तर आता काय करायचं आपल्याला, ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट सर्फेसवरती आहे आणि त्याला सर्फेसमधून कुठे जायचे, त्याला या ग्रॅव्हिटीच्या पासून बाहेर जायचे. कुठून जायचे, फ्रॉम द सर्फेस पासून जायचे. मग त्याला किती इस्केप वेलोसिटी लागेल, त्याला स्पीड किती असेल. जर एखाद्या ऑब्जेक्टला सर्फेस पासून जर बाहेर जायचं असेल तर त्यासाठी लागणारी वेलोसिटी किती असेल. तर ती कशी काढू शकतो बघा. पहिल्यांदा आपण काय करणार, त्याची कायनेटिक एनर्जी काढणार. सो पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी काढायची. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ mv स्क्वेअर. एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, व्ही म्हणजे वेलोसिटी, त्यालाच काय म्हणतो, इस्केप वेलोसिटी, ESC इस्केप वेलोसिटी. इक्वेशन नंबर 1 द्यायचा. किंवा कायनेटिक एनर्जीला काय म्हणू शकतो आपण, दिस इज द E1 ना, त्याला पुढे लिहितो मी E1. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय बोलू शकतो आपण, E1. दिस इज इक्वेशन नंबर दिलेला आपण त्याला फर्स्ट. दुसरा काय लिहिणार, E2 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. ओके, PE म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. किती असतो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे. तर आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला किती असतो, -G कॅपिटल M स्मॉल m आपण काय लिहिला, R+H. R+H नाही लिहिणार, का नाही लिहिणार, कारण का ऑब्जेक्ट कुठे, सरफेसवरती आहे. सो ऑब्जेक्ट जर सरफेसवरती असेल तर आपण काय लिहिणार, फक्त R लिहिणार. ओके, चलो इक्वेशन नंबर 2. आपण काय करणार, टोटल एनर्जी. मला सांगा टोटल एनर्जी काय असते, टोटल एनर्जी काय असते, टोटल एनर्जी म्हणजे काय असते. सो E1 म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस काय असते, पोटेन्शियल एनर्जी, ही त्याची सम असते. मग दोन्ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करा. तर मग टोटल एनर्जी म्हणजे E, ही टोटल एनर्जी झाली तुमची. किती टोटल एनर्जी किती असणार आहे, मला 1/2 mv स्क्वेअर इस्केप, फक्त इथे नाव लिहायचं, प्लस मायनस माहिती तुम्हाला, ते पुढे करू आपण. हा मायनस प्लस आहे, पुढे याला मायनसची याची व्हॅल्यू GM अपॉन किती लिहिलं आपण, R. का बरं R का लिहिलं, कारण का ऑब्जेक्ट सरफेसवरती. प्लस और मायनस काय लिहितो, देअरफॉर 1/2 mv स्क्वेअर ESC प्लस और मायनस G कॅपिटल M स्मॉल m अपॉन किती लिहिलं, R. इक्वेशन नंबर किती लिहिलं, 4. एक गोष्ट लक्षात घ्या, ते काय म्हणतात, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय लिहिलं, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो आपल्याला, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ते म्हणतात कायनेटिक एनर्जी आहे इज इक्वल्स टू काय असणार, पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एनर्जी काय होते, एक्सचेंज एनर्जी. सो टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी असेल तर काय येईल रे, ते म्हणतात टोटल एनर्जी. करू शकतो आपण टोटल एनर्जी इज इक्वल्स टू किती येणार, 0. म्हणजे कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी करून होते, पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी. सो टोटल एनर्जी किती म्हणणार, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, 0. मग E ची व्हॅल्यू किती घ्यायची, 0. इथे लिहायचं फ्रॉम इक्वेशन नंबर कुठला यूज केलं, फ्रॉम इक्वेशन नंबर 4 वी गेट. काय होईल सांगा मला, चौथं इक्वेशन आपण यूज करूया. त्याची टोटल एनर्जी किती घ्यायची, सर्वात महत्वाची गोष्ट E ची व्हॅल्यू 0 घ्यायची. मग काय व्हॅल्यू 0 इज इक्वल्स टू काय येईल. सो इथे तुम्हाला काय बघायला मिळेल, 1/2 mv स्क्वेअर ESA. ओके, याच्यानंतर काय येईल, -G कॅपिटल M स्मॉल m अपॉन किती येईल, R. मायनस आहे त्याला ह्या बाजूला, मायनसला ह्या बाजूला आणलं काय होईल, प्लस होईल. प्लस इथे बोला G कॅपिटल M स्मॉल m अपॉन किती मिळाला, R इज इक्वल्स टू 1/2 mv स्क्वेअर ESC. मग आता काय दिसतं तुम्हाला, दोन्ही इक्वेशन मध्ये सेम टर्म आहे, mm गेट काय होणार, कॅन्सल. बोला ही टर्म कुठे जाणार, इकडे जाणार. सो डिवाइडचं कुठे जाणार, मल्टिप्लायला. सो तुम्हाला बघायला मिळेल 2G कॅपिटल M अपॉन किती मिळालं तुम्हाला, इथे मिळालं R. ठीक आहे. याच्यानंतर पुढे इज इक्वल्स टू काय मिळालं, V स्क्वेअर ESC. आपल्याला V स्क्वेअर नको, आपल्याला V पाहिजे. आपल्याला V पाहिजे असेल तर पुढे काय लिहू शकतो आपण, बोला नेक्स्ट पार्टमध्ये आपण कसं लिहू शकतो सांगा मला, पुढचं जागा नाही आपल्याला, पुढच्या पार्टमध्ये कसं लिहू शकतो. सो स्क्वेअर करण्यासाठी काय करतो, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट अप्लाय करायचं. इथे लिहायचं
टेकिंग काय लिहिलं आपण, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. बोला काय टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स अप्लाय केल्यावर काय होईल, v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ किती कळेल 2gm अपॉन किती मिळेल आपल्याला r. याच्यामध्ये इक्वेशन नंबर किती मिळाला 4, इक्वेशन नंबर काय लिहिला आपण 5, इक्वेशन नंबर आपण 5 यूज करू शकतो. बघा पुढे काय तिथे तुम्हाला वेअर तुम्हाला माहिती आहे जीएम ची व्हॅल्यू किती आहे, जीएम ची व्हॅल्यू किती असते g इंटू आर स्क्वेअर असते. कसं काय जी ची व्हॅल्यू काढली होती तुम्हाला समजलं. बघा काय करायचं नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं बघा. तो टेकिंग काय लिहिलं आपण, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला काय करू आपण स्क्वेअर रूट अप्लाय. मला काय होईल स्क्वेअर रूट अप्लाय केलं, अंडर रूट ऑफ इथे काय होईल gm अपॉन किती आर, आणि हा किती राहिला एक राहिलं, काय राहिलं आपल्याकडे 2 राहिला ना. हा 2gm अपॉन आर इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला, वीचा स्क्वेअर गेला टेकिंग थोडं घेतल्यावर वी जाईल इथे ESC. ओके चलो मग आता काय करायचं बघा पुढच्या याच्यामध्ये काय करायचं. बट तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे जीएम ची व्हॅल्यू किती असते, gm अपॉन आर स्क्वेअरला काय म्हणतो आपण स्मॉल जी ना. ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती असते जी इज इक्वल्स टू जीएम अपॉन आर स्क्वेअर. आपण आर स्क्वेअर इकडे नेऊया, जी इंटू आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय होईल, जी इंटू आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय होईल, जीएमची व्हॅल्यू काय होईल, जीएम ची व्हॅल्यू काय होईल, जीएमची व्हॅल्यू काय होईल सांगा मला, जी इंटू आर स्क्वेअर. इथे व्हॅल्यू पुट अप करा, इथे अंडर रूट ऑफ आय इथे अंडर रूट ऑफ 2 जी इंटू जीएम ला कसं लिहिलं जी इंटू आर स्क्वेअर डिवाइड बाय किती आहे आर. बोला याच्यानंतर नेक्स्ट स्टेप इज इक्वल्स टू काय होईल व्ही इस्केप. मग आर आणि आरचा स्क्वेअर काय होईल गेट कॅन्सल. मग तुम्हाला व्ही इज इक्वल्स टू ESC इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ काय 2g इंटू काय आर. याला पुढे पण लिहू शकता VSC इज इक्वल्स टू सब 2g म्हणजे ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी किती घेतो 9.8 इंटू आरची व्हॅल्यू किती येईल 6, रेडियस ऑफ द अर्थ 6.4 इंटू 10⁻² किती येईल 6. बरोबर की नाही. आता आपण आपल्याला आन्सर बघू कसं मिळेल, इसके व्हॅल्यूसाठी किती मिळेल 11.4 इथे केली मी तुम्हाला किलोमीटर पर सेकंड मध्ये तुम्हाला मिळाले. म्हणजे एवढी काय पाहिजे आपल्याला इसके व्हॅल्यूसाठी पाहिजे.